शांती. आज आहे 26/7/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, हा अनादी ड्रामा फिरतच राहतो, टिकटिक होतच राहते. यामध्ये एकाचा पार्ट दुसऱ्याशी मेळ खाऊ शकत नाही. याला यथार्थपणे समजून सदैव हर्षित राहायचे आहे. प्रश्न आहे, कोणत्या युक्तीने तुम्ही हे कसे सिद्ध करून सांगाल की भगवान या धर्तीवर आलेले आहेत? उत्तर आहे, कोणालाही असे डायरेक्ट सांगायचे नाही की भगवान आलेले आहेत. असे सांगाल तर लोक हसतील, टीका करतील. कारण आजकाल स्वतःला भगवान म्हणवून घेणारे खूप आहेत. म्हणून तुम्ही युक्तीने सर्वप्रथम 2 पित्यांचा परिचय द्या. एक हदचे, दुसरे बेहदचे पिता. हदच्या पित्याकडून हदचा वारसा मिळतो. आता बेहदचे बाबा बेहदचा वारसा देत आहेत, तर समजतील. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, यावेळीच बाप समान परफेक्ट बनून संपूर्ण वारसा घ्यायचा आहे. बाबांची सर्व शिकवण स्वतःमध्ये धारण करून त्यांच्यासारखे ज्ञानाचा सागर, सुख शांतीचा सागर बनायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, बुद्धीला पारस अर्थात निर्मळ बनविण्यासाठी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष द्यायचे आहे. निश्चय बुद्धी बनून मनुष्यापासून देवता बनण्याची परीक्षा पास करायची आहे. आजचे वरदान आहे, निश्चित विजयाच्या आनंदामध्ये राहून बाबांची पदमगुणा मदत प्राप्त करणारे माया जीत भव. स्पष्टीकरण आहे, बाबांच्या पदमगुणा मदतीचे पात्र असलेली मुले मायेच्या आक्रमणाला आव्हान करतात की तुझे काम आहे येणे आणि आमचे काम आहे विजय प्राप्त करणे. ते मायेच्या वाघ रूपाला मुंगी समजतात, कारण जाणतात की हे मायेचे राज्य आता संपणार आहे. अनेकदा विजयी झालेल्या आम्हा आत्म्यांचा विजय 100% निश्चित आहे. या निश्चिततेचा नशा बाबांच्या पदमगुणा मदतीचा अधिकार प्राप्त करून देतो. या नशेद्वारे सहजच माया जीत बनता. स्लोगन आहे, संकल्प शक्ती जमा करून स्वप्रती आणि विश्वाप्रती याचा प्रयोग करा. ओम शांती.